नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो ना, तेव्हा त्याच्या मागे एक इतिहास दडलेला असतो. 14 एप्रिल हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अग्निसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आगीपासून आपण आपला बचाव कसा करावा याची जनजागृती सर्वसामान्यांमध्ये होण्यासाठी 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. जेव्हा अशी काही दुर्घटना घडते किंवा एखादी आपल्या हलगर्जीपणामुळे अशी एखादी घटना होते, त्यावेळेला आपण नक्की काय काळजी घेणं अपेक्षित आहे याविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे अग्निसुरक्षा जबाबदारी सर्वांची. अग्निसुरक्षा जबाबदारी सर्वांची या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत श्री रवींद्र नारायणराव आंबुलगेकर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. मी तुमचा धन्यवाद आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याच्यासाठी मी तुमचा धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. श्री रवींद्र नारायणराव आंबुलगेकर सर हे प्रमुख अग्निशामक अधिकारी आहेत मुंबई अग्निशामक दलामध्ये. 31 वर्षांहून अधिक काळ ते या सेवेमध्ये कार्यरत आहेत. 2019 मध्ये त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2023 मध्ये राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्वक सेवा पदकही देण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून खरं तर अशा वेळेला आपण काय काळजी घेणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्यांमध्ये आपली जबाबदारी एक नागरिक म्हणून काय आहे या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. मी तर अनेक प्रश्न विचारणार, तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या तज्ञांकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेऊ शकतो. आजचा आपला विषय आहे अग्निसुरक्षा जबाबदारी सर्वांची आणि आपल्याबरोबर आहेत प्रमुख अग्निशामक अधिकारी श्री रवींद्र नारायणराव आंबुलगेकर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे आणि खरं तर खूप काळजीपूर्वक असा विषय हाताळायचा, काळजीपूर्वक असा हा विषय आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ध्वनिचित्रफीत पाहणार आहोत. बघूया एक ध्वनिचित्रफीत. आज हम सब मिलकर ये ठान लें, न लापरवाह होंगे न किसी और को होने देंगे. प्रण लें हम, न आग से कभी खेलेंगे, न आग को अपनी जिंदगी से खेलने देंगे. चलाओ इंडिया, अब हम साथ चलेंगे, अपनी सुरक्षा अपने हाथ में लेंगे. आग से बचना बचाना है हमको, लोगों तक यही संदेश पहुंचाना है हमको. क्यों बाद में हम किस्मत को कोसें, पहले से ही क्यों हम ये न सोचें क्या फायर सेफ्टी की हमें जरूरी जानकारी है? अगर नहीं है तो यही तो बीमारी है. चलाओ इंडिया, अब साथ चलेंगे हम, अपनी सुरक्षा अपने हाथ में लेंगे हम. आग से बचना बचाना है हमको, लोगों तक यही संदेश पहुंचाना है. फायर डिपार्टमेंट आपकी सेवा के लिए है, क्या आप उनका साथ देंगे? सर, खरं तर आत्ता आपण ही जी ध्वनिचित्रफीत बघितली की आपल्या जीवावर उदार होऊन जेव्हा कुठेही अशी
घटना म्हणजे दुर्घटना होते त्यावेळेला आपले हे सगळे जवान अग्निशामक दल खरं तर तुमच्या कार्यालयात सॅल्यूट आहे सर की आपल्या जीवाची पर्वा न करता समोरच्याचा जीव वाचवणं आणि त्यावेळेला ते जे शौर्य आणि हे लागतं त्याविषयी तर आपण बोलणारच आहोत पण 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पाळला जातो त्याविषयी आधी आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्याला माहिती आहे की दुसरं वर्ल्ड वॉर दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945 पर्यंत चाललं. साधारणपणे एक SS फोर्स स्टिकिन्स नावाची एक जी आगबोट होती त्यावेळी आगबोटी होत्या तर या आगबोटी आणि स्टीम इंजिनच्या सहाय्याने चालायच्या आणि खूप मोठी बोट होती. त्यावेळेस जगामध्ये सगळ्या ठिकाणी मिसाईल्स दारुगोळा त्याच्यावरती लपवून नेणे किंवा सिक्रेटली ट्रान्सपोर्टेशन करणे आणि त्यावेळेस आपण ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतो. तर ही जी फोर्स स्टिकिन्स नावाची एक जी बोट होती ती 12 एप्रिल 1944 रोजी ही कराचीच्या बंदरातून निघाली. 13 एप्रिल 1944 मुंबईच्या व्हिक्टोरिया गोदीमध्ये येऊन ती थांबली. त्याच्यामध्ये ज्यूट भरलेला होता कापूस भरलेला होता कापसाच्या घसाड्या होत्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंबस्टिबल मटेरियल होतं आणि त्याच्या खाली हे संपूर्ण ॲम्युनेशन होतं. याच्यामध्ये दारुगोळा मिसाईल्स जे क्षेपणास्त्र लागतात किंवा जे युद्धासाठी लागणारं जे काही दारुगोळा होता त्या ठिकाणी खचाखच भरल्या होत्या. तेलाची पिंप काही मोठ्या प्रमाणावरती सोन्याच्या विटा होत्या. तुम्ही जर का कधी ऐकलं असेल की पूर्वीच्या काळी जे कथा कादंबऱ्यामध्ये किंवा इतिहासाचे दाखलेत की मुंबईमध्ये स्फोट झाला आणि कोणाच्या घरात वीट उडून पडलेली आहे कोणाच्या डोक्यात वीट मारून त्याचा मृत्यू झालेला असे काही ठराविक घटना मी पण वाचलेल्या आहेत. पण त्यावेळेस ती व्हिक्टोरिया गोदीमध्ये ती बोट लागलेली होती. कॅप्टननी आदल्या दिवशी तक्रार पण केली होती की त्याच्यामध्ये तुम्ही एवढं सगळं ठेवलेलं आहे ॲम्युनेशन तर आग लागण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलला त्या ठिकाणी त्या बोटीमध्ये आग लागली. आपले ऑक्झिलरी फायर सर्व्हिसेस त्यावेळेस होते की आपण त्यावेळेस ऑक्झिलरी फायर सर्व्हिस म्हणायची मुंबई फायर ब्रिगेडला. नंतर मग आपल्याकडे मुंबई फायर ब्रिगेड सहाय्यकारी सेवा जी होती त्याचे अधिकारी जवान त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या ठिकाणी फायर फायटिंग चालू केलं. आग पहिल्यांदा काही वेळासाठी आटोक्यात आली पण तर नंतर मग त्याच्यामध्ये जे तेलाची पिंप आहे किंवा जे कापसाच्या घसाड्या आहेत त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेल्या स्टॉकला ते ट्रान्सफर झाली म्हणजे पसरल्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. तरी पण आपले जवान अधिकारी त्या ठिकाणी फायर फायटिंग करत होते आणि त्याच्यानंतर त्याचा मिसाईल्स असल्यामुळे एक आणि दारुगोळा असल्यामुळे त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला. 14 त्या ठिकाणी मग ते त्या प्रलयाशी झुंजताना जे अग्निशमन अधिकारी आहेत जे जवान आहेत किंवा ऑक्झिलरी फायर सर्व्हिसेसचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आपला जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून जे अतुलनीय कार्य केलं त्याच्यामध्ये 66 अधिकारी आणि कर्मचारी हे त्या ठिकाणी हुतात्मा झाले आणि ते त्यांची स्मृती चिरंतन राहावी याकरता म्हणून भारत सरकारने 14 एप्रिल पासून दरवर्षी 14 एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन या अनुषंगाने त्याचे त्यांना असं म्हणा की त्यांना स्मृती दिन म्हणून आपण श्रद्धांजली दिली जातात असं. अगदी खरं. आता जसं तुम्ही सांगितलं की त्यामागे खरं तर आपण हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा म्हणू शकतो पण अशाच पद्धतीने आता सर्वसामान्यांमध्येही जनजागृती व्हावी कारण आपण ही काळजी घेतली पाहिजे म्हणून 14 ते 20 एप्रिलला अग्निशमन सेवा सप्ताह पूर्ण साजरा केला जातो तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आपण 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा जो एक आठवड्याचा कालावधी आहे पूर्ण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या ज्या रिजनमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात येतात जेणेकरून अग्नीपासून जी आग लागण्यापासून जी हानी होते ती कधीही न भरून येणारी असते आणि ती कधी भरून न येणारी असल्यामुळे त्याच्यापासून पहिले काय म्हणतात त्याला प्रिव्हेंट फायर बिफोर इट किल्स यू. अग्नीचं आधी रोधन करा म्हणजे आग लागू नये असं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. लागल्यावरती तुम्ही त्याला काही करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये ते बरंच काही नुकसान करून जातं आणि नुकसान झाल्यावरती नंतर हळहळण्यात अर्थ नाही म्हणून प्रिव्हेंट फायर आणि सेव्ह युअरसेल्फ. आणि दरवर्षीची वेगवेगळी थीम असते सर. यावर्षी जी थीम आहे जी आपल्या
आपल्या देशामध्ये आहे ती अग्निसुरक्षितता सुनिश्चित करा आणि राष्ट्र उभारणीत योगदान करा. अग्निसुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रायमरी विषय कुठल्याही संस्थेमध्ये गेलात किंवा कुठल्याही बिल्डिंगमध्ये गेलात किंवा घरामध्ये पण असाल तर आगीपासून होणारं नुकसान हे आपण जर का समयसूचकता आणि त्याच्याबद्दल असलेली आपल्याला माहिती असेल तर आपण पूर्णपणे ते थांबवू शकतो. खरं कारण नुकसान झाल्यावरती त्याला काही नंतर पर्याय नसतो. पण आपल्याकडे थोडंसं जर त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज असेल तर आपण ते पूर्णपणे थांबवू शकतो. अग्निसुरक्षा केल्यानंतर आपण तुम्ही जर का बघितलं असेल तर मोठमोठ्या कंपन्या मोठमोठ्या मिल्स या ठिकाणी जेव्हा आग लागते त्याच्यावरती अवलंबून असणारे लोक, त्याच्यावरती अवलंबून असणारे व्यापारी, त्याच्यावरती अवलंबून असणारी जी चैन आहे, व्यापारी, सेल करणारे, कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये प्रोडक्शन करणारे, ह्या लोकांना त्यांचं जे दैनंदिन जीवनाचं जे नोकरी असते म्हणा किंवा जे दैनंदिन जीवनाचं त्याच्यामध्ये जो त्यांना लागणार त्याच्यातून जो हे मिळत असतो, उत्पन्न मिळत असतं ते संपूर्ण थांबतं. एम्प्लॉयमेंट सहित, राष्ट्राच्या हानीसहित, आर्थिक नुकसानीसहित, त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट सहित सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची हानी होते आणि ती वाचवण्यासाठी म्हणून अग्निसुरक्षा ही महत्वाची आहे. आणि ती जर काळजी व्यवस्थित घेतली तर तुमच्या आयुष्यामध्ये आगीची समजा आगी जवळपास नाही असं. नक्की सर, त्याविषयी काय काळजी घ्यायची हे आपण तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. एक फोन घेऊया. विनया परब आपल्याशी बोलतात विरार बोल. नमस्कार विनयाजी, बोला. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आग लागते आणि अशी जी परिस्थिती निर्माण होते गोंधळाची, त्यावेळेला सामान्य नागरिकांनी पहिला कोणाला फोन करायचा किंवा कोणता करायचा? नक्कीच नक्कीच. धन्यवाद विनयाजी. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे तो आपण पुढे घेणारच आहोत की जेव्हा अशी काही परिस्थिती येते तेव्हा सगळ्यात आधी कोणाला फोन करावा किंवा तो जो गोंधळ होतो त्याविषयी काय सांगाल सर? अशा वेळेस त्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा स्वतःची सुरक्षा कशी होईल. स्वतःची सुरक्षा घेताना त्यांना फोन करायचा आहे अग्निशमन दलाला. आता जर का तुम्ही म्हणजे मला एक थोडंसं त्याच्याबद्दल सांगावंसं वाटतं की स्वतःचे तुमच्या ज्या लोकल फायर सर्व्हिसेस आहेत त्या लोकल फायर सर्व्हिसेसचे नंबर्स तुमच्याकडे असले पाहिजेत. 101 हा आपला युनिव्हर्सल नंबर आहे कुठेही गेला तर. पण आजकाल मला थोडंसं असं जाणवतं आहे की माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात मोबाईलवरून आपण जेव्हा कॉल करतो तर तुमचा कधीतरी फोन ठाण्याला लागतो, तुमचा विरारला लागतो किंवा विरारवाल्यांनी जेव्हा फोन केला असेल तर तो मुंबई फायर ब्रिगेडला लागतो. मग अशा वेळेस त्यांना अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी बराच त्यांना त्रास होतो आणि त्यांना स्वतःला पण मनस्ताप होतो. पण यावेळेस आग मोठी असते तर अरे बरेच लोक सांगत असतात, कोणी ना कोणाचा तरी कॉल लागतो. पण अशा वेळेस आपल्याकडे कन्फर्म नंबर असेल तर आपण त्या नंबरवरती फोन केल्यावरती आपल्याला जी मदत मिळणार ही तात्काळ मिळते. आणि तात्काळ मदत मिळाल्यावरती जे पुढचं जे त्रास होणार आहे किंवा अग्नीमुळे जे नुकसान होणार ते टाळल्या जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची स्वतःची सुरक्षा, त्या सुरक्षतेबरोबर आपल्याबरोबर जे आपतं आहेत त्यांची सुरक्षा, आपल्या आजूबाजू, आणि ज्यावेळेस अग्निशमन दल त्या ठिकाणी येईल त्यांना तुम्ही पूर्ण कल्पना द्यायची. नक्की सर. आता जसं तुम्ही सांगितलं की असे काही नंबर्स आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत, ते नंबर सगळ्यांना माहिती असणं खरं तर खूप गरजेचं आहे. आपल्या स्क्रीनवरही आपण ते दाखवणार आहोत. सर ते आता आपण नंबर तर सगळ्यांना सांगूच कारण की ते नंबर प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये असं म्हणणं आहे माझं की आता मुंबई फायर ब्रिगेडचे नंबर्स हे पूर्णपणे वेगळे आहेत, विरारचे नंबर वेगळे आहेत, पुण्याचे नंबर वेगळे आहेत, ठाण्याचे नंबर्स वेगळे आहेत. तर अपार्ट फ्रॉम 101 हा जो युनिव्हर्सल नंबर मुंबई अग्निशमन दलाचा आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे लोकल फायर स्टेशनचे नंबर आहेत किंवा लोकल फायर ब्रिगेडच्या कंट्रोल रूमचे नंबर आहेत ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तेही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण एक काळजी आपल्याला काळजी म्हणून ते आपल्या घरामध्ये एखाद्या वॉलवर, फ्रीज किंवा कुठे लिहून ठेवणं माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम मी असं बघितलेलं आहे जेव्हा आग लागते मग ते कोणतरी नंबर शोधायला लागतात, नंतर गुगलवरती जातात. बरोबर, त्यांना गुगलवरती जातात असं आहे. नक्की सर. सरी चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. अगदी फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला रवींद्रजी. रवींद्रजी नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशा महानगरांमध्ये लहान लहान गल्ल्या असतात काही भागांमध्ये, त्या ठिकाणी आगी लागल्यास आपलं पथक कसं यशस्वी काम करतं. दुसरा प्रश्न माझा
असं आहे की कधी कधी आपण असे किस्से ऐकतो, दुकानात आग लागली, तिथे काही लोक झोपली, ती गेली, किंवा घरांमध्ये आगी लागतात, लोक झोपलेली गेली रात्रीच्या आगींमध्ये. त्याच्याबद्दल लोकांनी काय दक्षता घ्यावी. आणि तिसरा प्रश्न खूप महत्वाचा, की तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये एखादा अविस्मरणीय अनुभव किंवा तुम्हाला कामाचं समाधान लागलंय असा एखादा क्षण प्रसंग ऐकायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रवींद्रजी. खरं तर अशा वेळेला आपण नक्की काय काळजी घेतली पाहिजे याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत राहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. अग्निसुरक्षा जबाबदारी सर्वांची. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण काही आपले हेल्पलाईन नंबर आहेत जे प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे. तो आपला हेल्पलाईन नंबर आहे. आगीची लागतात झळ, नको नुसतीच पळापळ, त्यामुळे डायल करा 101. हा जो नंबर आहे तो आपला युनिव्हर्सल नंबर आहे, तो सगळ्यांनी लक्षात ठेवावा. सर, जसं रवींद्रजींनी प्रश्न विचारला होता की एखादा अविस्मरणीय प्रसंग, त्याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की 2019 मध्ये राष्ट्रपती शौर्य पदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडेल. त्यावेळेस मी बांद्रा फायर स्टेशनला होतो. मी डिव्हिजनल फायर ऑफिसर म्हणून काम करत होतो. आणि साधारणतः 1-2च्या दरम्यान त्या ठिकाणी आग लागली. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचं जे ऑफिस आहे बांद्रा फायर स्टेशनच्या बरोबर मागच्या बाजूला आहे. त्या ऑफिसमध्ये आग लागल्यानंतर जर तुम्ही टेलिफोन निगम लिमिटेडचं ऑफिस बघितलं, त्या ठिकाणी पूर्ण केबल्स, हेवी ड्युटी केबल्स, टेलिफोनचं जाळे, नेटवर्क हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कंबस्टिबल असतं. सिस्टीम त्यांनी म्हणजे इनिशियल लेवलला तिथल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवायचा प्रयत्न केला, पण तर प्रचंड धुराचे लोट जेव्हा यायला लागले त्यावेळेस त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं. फायर ब्रिगेडला हे गेल्यावरती म्हणजे पहिल्या ज्या गाड्या पोहोचल्या, पहिल्या गाड्या पोहोचल्यावरती तिथले ऑफिसर होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सर ही लेवल 2ची पहिल्यांदा आग म्हणून डिक्लेअर केलं. लेवल 2च्या आगीमध्ये 8 फायर इंजिन आमची जातात. नंतर ती लेवल 3ची केली, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मदत लागणार. आणि मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लोक जे पब्लिक आहे, माणसं आहेत, ती फसलेली आहेत असं मला सांगितलं. मी त्यावेळेस म्हणजे बाईकडून परतत होतो. आपलं सिलिंगवरून पण तो धूर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसत होता. गाड्या आल्या. टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने त्या दिवशी माझ्यावर जे अधिकारी आम्हाला एकूण त्या आगीवरती 4 ते 5 लोकांना म्हणजे अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रपतींचं शौर्य पदक मिळालं. त्याच्यामध्ये साधारणतः 70 लोकांना आम्ही जिवंत बाहेर काढलं. आणि या आगीचं वैशिष्ट्य असं आहे की केंद्र सरकारने याची दखल घेतली होती की कोणत्याही प्रकारची, कोणालाही कुठल्याही प्रकारची इंजुरी न होता या ठिकाणी प्रचंड मोठ्या उष्णतेमध्ये आगीचे लोळ असताना सुद्धा आम्ही टर्न टेबल लॅडर वापरून आणि बऱ्याच आतमध्येपर्यंत शिरून आग विझवत बऱ्याच लोकांना आम्ही बाहेर काढलं. टर्न टेबल लॅडरवरून काढताना काही स्त्रिया, काही मुलं, काही ठिकाणी प्रेग्नंट लेडीज, काही अपंग, 2 ते 3 लोक असे होते, ते अंध होते. हां, जे साधारण सेंट्रल गव्हर्नमेंट MTNL काम करतात, त्यांना पण आम्ही सुरक्षितरित्या त्या टर्न टेबलच्या त्याच्यामुळे त्याची दखल घेऊन आम्हाला ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार आम्हाला देण्यात आला. खरं सर, खूप सन्मानाची अशी गोष्ट आहे, कारण आपल्या जीवाची पर्वा न करता समोरच्याचा जीव वाचवणं हे खरं तर हे मोठं काम आहे. ही जी आग होती साधारणतः 1 वाजता लागल्यानंतर आमचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे अतिशय फास्ट आणि जलद गतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फसलेली जी माणसं होती किंवा लोक अडकले होते त्यांना आम्ही 2 तासामध्ये पूर्णपणे त्यांना बाहेर काढलं. त्याच्याबरोबरच आमचं फायर फायटिंग पण चालू होतं, अग्निशमनाचं काम पण चालू होतं. खरंय, पूर्ण आग विझवायला आम्हाला 4.5 तास लागले. बापरे. आणि नंतर मग कूलिंग ऑपरेशन्स वगैरे चालू राहिले. पण तोपर्यंत आम्ही सगळं थकलो. पण एवढ्या लोकांचा जीव यशस्वीपणे वाचवला. याच्यामध्ये कसं असतं की ज्यावेळेस कुठल्याही ठिकाणी एखादी व्यक्ती अडकलेली असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानसिक तुमच्यावरती दबाव येतो. अग्निविमोचनाचं काम हे करतात सगळेच, म्हणजे आमच्याकडे प्रत्येक जवान हा एकदम धाडसी आणि पॉवरफुल आहे त्या बाबतीत. मी असं म्हणेन प्रत्येक अधिकारी म्हणा, जवान म्हणा, की आग म्हणलं की मग विझवायचंच कुठल्याही परिस्थितीत.
पण जेव्हा माणसं अडकलेली म्हणून समजतात त्यावेळी थोडासा आमच्यावरचा दबाव वाढतो. बरोबर. कारण तत्परतेने जाऊन त्या ठिकाणी माणसं अडकलेली जे व्यक्ती आहेत त्यांना सुटका करणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण आग ही काय क्षणाक्षणाला पसरत असते आणि सेकंदामध्ये 4 पट वाढते. खरं सर, याविषयी अनेक अनुभव तुमच्याकडे असेल, ते सगळे अनुभव आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. पण आता एक फोन घेऊया. शैलाताई गायकवाड आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार शैलाताई, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार, मी खानापूरहून बोलते. तर असं आहे की जेव्हा आग लागलेली असते एखाद्या इमारतीला, घराला, तर तिथे अग्निशमनची गाडी येऊ शकत नाही. त्याला समोरचा बिल्डर जबाबदार असतो, पण तो नाकारतो. अशा वेळेला आपण मनुष्यहानी, जीवितहानी वाचवू शकतो, पण आपण वित्तहानी कसं काय वाचवणार? तर याच्यासाठी महानगरपालिका काय उपाययोजना करू शकते का? नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद शैलाताई. काय सांगाल सर, काही ठिकाणी अशी असं होतं की तिथे ती आपली फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा पोहोचू शकत नाही किंवा काय त्यावेळेला? म्हणजे माझं जर का सांगायचं असेल तर मी असं सांगेन, मुंबई अग्निशमन दलामध्ये अशी कधी परिस्थिती उद्भवली नाही की अग्निशामक त्या ठिकाणी पोहोचला नाही. वा. नंबर 1. नंबर 2 असं आहे की अग्निशमन ही प्रत्येक व्यक्तीची स्वतःची जबाबदारी आहे. तिसरी गोष्ट अशी, त्या ठिकाणी नाही पोहोचलं तर जवळपास तरी अग्निशमन अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. आणि जर का या बाबतीत स्वतःला थोडंसं ट्रेन केलं बरोबर, तर आपली, मी जसं म्हणतो की अग्निशमन ही स्वतःची जबाबदारी आहे, जर हे प्रत्येकाने जर का पाळलं तर अशा प्रकारच्या आगीवरती आपण ताबडतोब कंट्रोल करू शकतो. नक्कीच नक्कीच सर. तर हे जर का प्रत्येक व्यक्तीने केलं तर आपल्याला अग्निशमनाबाबत दुसऱ्यावरती किंवा अग्निशमन दलावरती विसंबून राहण्याची गरज पडत नाही. ज्यावेळेस आग मोठी असते त्यावेळेस अग्निशमन दल येतच, आग विझवायचं काम करतं, रेस्क्यू करायचं काम करतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात. नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की फायर ब्रिगेडमध्ये किंवा अग्निशामक दलामध्ये प्रत्येक जवान हा रेडी असतो की आग लागली आणि मला ती विझवायची, हे इतकं ध्येय त्यांच्या समोर असतं. पण त्या व्यतिरिक्तही इतर अनेक कामं असतात किंवा अनेक दुर्घटनाचे कॉलही तुमच्यापर्यंत येत असतात. तर अशा काही कोणत्या आहेत तुम्ही सांगू शकता? मुंबई शहरामध्ये जर का बघितलं तर विविध प्रकारच्या दुर्घटना होतात. अगदी रस्त्यावरती तेल सांडणे, त्याच्यानंतर पक्षी अडकणे, कुठेतरी ॲक्सिडेंट होणे, जे रोडवरती ॲक्सिडेंट्स होतात, गाड्या ठोकल्या जातात, माणसं अडकतात, घर पडणे, बिल्डिंग पडणे, केबल्समध्ये कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोणतरी अडकून राहतो, पक्षी कुत्रे, मांजरं, प्रत्येकाला हे लाईफ आहे. बरोबर. आमचं काम आहे जीवन रक्षा. त्याच्या अनुषंगाने येणारी सर्व कामं आम्ही करतो. ऑइल जरी पडलं तरी आम्हाला त्याच्यावरती माती मारतो, जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यावरती आम्ही ते पाण्याचे जेट मारून साफ करतो. आणि ह्याच्यामध्ये एकच असतं की ऑइल जर पडलेलं असेल त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन, गाड्या स्किड होऊन अजून कोणाला दुखापत होऊ नये अशा प्रकारचे. बिल्डिंगमध्ये तुम्ही जर का वाचलं असेल बऱ्याच वेळेस की मोठी मोठी बिल्डिंग पडतात, जुन्या बिल्डिंग झालेल्या असतात, त्या बिल्डिंग खाली पडतात, त्याच्या खाली माणसं दबले असतात. आमच्याकडे अत्याधुनिक ज्या रेस्क्यू व्हॅन्स आहेत त्याच्या सहाय्याचा वापर करून आम्ही त्या लोकांना पूर्णपणे जिवंत काढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. आमच्यासाठी असं आहे की बिल्डिंग पडली आहे म्हणून त्या ठिकाणी जो व्यक्ती अडकलेला आहे आता काय त्याचं खरं नाही असं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला बाहेर काढायचे प्रयत्न करायचे. आणि हा प्रत्येक आमचा अधिकारी आणि कर्मचारी तेवढ्या तडफेने ते काम करत असतो. नक्कीच. सर, मगाशी जसं रवींद्रजींनी एक प्रश्न विचारला होता की काही ठिकाणी अरुंद गल्ल्या असतात किंवा वस्त्या असतात, त्यावेळेला तिथे जर अशी कधी दुर्घटना झाली तर तिथे आपलं अग्निशमन दल कसं पोहोचू शकतं किंवा काय त्यावेळेला अडचणी येतात? त्या ठिकाणी असं आहे की आपल्या मोठे फायर इंजिन्स आहेत. आपल्या मुंबईमध्ये जर का बघितलं तर झोपडपट्ट्या आहेत, चाळी आहेत किंवा जुन्या गावठाण एरिया आहेत. अशा ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणून आपले छोटे व्हेकल्स आहेत, त्याचा वापर आपण गेल्या 2 वर्षापासून आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये आणलेले आहेत. आणि त्याच्यावरती एक पूर्ण क्रू असतो. ज्या ठिकाणी फायर इंजिन जाऊ शकत नाही त्या निमुळत्या गल्ल्यांमध्ये आपले क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स जातात. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे फायर बुलेट आलेले आहेत. बुलेट
म्हणजे इनिशियल लेवलला त्या ठिकाणी एक रायडर आणि त्याच्याबरोबर एक सहपाठी असे दोघे जण ती बुलेट घेऊन जातात. बुलेटला फिक्स म्हणजे फायर फायटिंग सिस्टीम लावलेली आहे. त्याच्या सहाय्याने ते पाणी मारतात, इनिशियल लेवलला आग विझवतात. तोपर्यंत मागच्या बाजूने आपल्या गाड्या सगळ्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात. ओके. अशा पद्धतीने आपण अग्निविमोचनाचं काम त्या ठिकाणी करतो. नक्कीच. आणि जसं मगाशी रवींद्रजींचा अजून एक प्रश्न होता की काही घरांमध्ये झोपलेले असताना किंवा अचानक अशी एखादं शॉर्ट सर्किट होतं किंवा काय होतं, त्यावेळेला काय खबरदारी घेतली पाहिजे? शॉर्ट सर्किट होणं म्हणजे तुमच्या घरातली विद्युत यंत्रणा ही नादुरुस्त आहे. म्हणजे अगदी सायन्समध्ये जायचं असेल तर ओम्स लॉ तुम्ही फॉलो करायला पाहिजे. V=IR. त्याच्यामध्ये व्होल्टेज, त्या केबलचा एम्पियर, त्याचा रेजिस्टन्स, ह्या जर का सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावलेल्या असतील आणि किंवा एखाद्या सॉकेटवरून तुम्ही बऱ्याच ठिकाणी लोड देत असाल. एका सॉकेटवरती मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. कुठेतरी देवघरातला दिवा चालतो, त्याच्याखाली फ्रीजचं सॉकेट असतं, त्याच्याखाली अजून काहीतरी लावलेलं असतं. एका सॉकेटवरती 2 चार्जिंगला मोबाईल लावलेले असतात, टीव्हीचं सॉकेट असतं त्या ठिकाणी. मग ते ओव्हरहीट होतं कालांतराने. ओव्हरहीट होतं. ओव्हरहीट झाल्यावरती त्या केबल तापतात. केबल तापल्यावरती ते मेल्ट होतं आणि त्या ठिकाणी 2 तारा ही छोटी आहे पण ही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कधी कधी सॉकेट जळालेला असतो, अर्धवट सॉकेट जळालेला असतो, तर त्याच्यामध्ये पण अजून परत त्या पिन्स लावून त्या ठिकाणी काम करण्यात येतं. कधी कधी स्पार्क येतो तरी पण गरज आहे त्या ठिकाणी लावण्यात येतं. मग अशा ठिकाणी मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला त्यावेळेला आपणही थोडं जागरूक असणं महत्त्वाचं खूप आहे. गरजेचं किंवा त्या ठिकाणी डॅमेज असेल आपण ते बदलून घेणं आवश्यक आहे. केबल डॅमेज झालेली असतील, शॉर्ट म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला काळं दिसतं, सॉकेटमध्ये जळालेलं असतं, आतमध्ये जळालेलं असतं, लूज होतं, अशा वेळेस ते तुम्ही सगळं चेंज करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. त्यावेळेला आपणही थोडं जागरूकतेने त्या काळजी घेणं किंवा बघणं की प्रत्येक वेळेला ही समोरच्याची नाही तर आपलीही जबाबदारी आहे, या पद्धतीने वागणं खरं खूप गरजेचं आहे. सर, खरं तर आता मुंबईचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे, सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे. आता आपण अनेक अशा मोठ्या मोठ्या इमारती बघतो की जिथे आपल्याला मान वर करून ही बघता येत नाही, इतक्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत. बरोबर आहे. त्यावेळेला सर ती जबाबदारी अग्निशामक सुरक्षा दल म्हणून तुम्ही कशी बघता? किंवा तिथे अशा काही तुमच्याकडे? मुंबईमध्ये आता जर नीट विचार केला तर साधारण 300 मीटरपर्यंत पण बिल्डिंग यायला लागलेलं आहे. मुंबई आता हॉरिझॉन्टली वाढू शकत नाही, तर ती व्हर्टिकली वाढते, उभ्या वरच्या बाजूला वाढते. हे आमच्यासाठी फार मोठं चॅलेंज आहे. परंतु हे चॅलेंज घेत असताना डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स, महानगरपालिकेचे आपले जे नियमावली आहेत, जे आपण बांधकामांना परवानग्या देतो अग्निशमन दलामार्फत, त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन लिफ्ट नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही फास्टेस्ट इव्हॅक्युएशन वरून खालच्या बाजूला करू शकता. दुसरी गोष्ट आहे, त्या ठिकाणी फिक्स फायर फायटिंग सिस्टीम लावलेली असते आणि फिक्स फायर फायटिंग सिस्टीमचा वापर आता बिल्डिंगमधल्या लोकांनी फायर ब्रिगेड येण्यापूर्वी करायचा असतो. आम्ही आल्यावरती तो वापर करणारच असतो. आमच्याकडे आमची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा आहे. पण तुमच्या बिल्डिंगमध्ये जी सिस्टीम लावलेली आहे त्याचा वापर तुम्ही जर का इनिशियल लेवलला फास्ट केलात तर तुमचं ते आग लवकर विझेल. इनिशियल लेवलला ती आग विझल्या जाते आणि ही जबाबदारी सर्वस्वी त्या मालकाची. आणि ती सिस्टीम अद्ययावत ठेवणं आणि ती 24 तास चालू ठेवणं. ती सिस्टीम ऑटोमॅटिकमध्ये ठेवली आहे तर तुम्ही कधी त्याचा जर वॉल उघडलात किंवा त्याची जे होजरील दिलेले आहेत त्या होजरील घेऊन जर तुम्ही गेलात आणि त्याचं नॉब उघडला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळतं. ओके. हां, तर ते सिस्टीम तुम्ही मेंटेन ठेवायची आहे, ऑटोमॅटिक मोडवरती ठेवायची आहे आणि ऑटोमॅटिक मोडमध्ये ठेवून ज्यावेळेस माझं अशी प्रार्थना असते की त्याचं कधी वापर होऊच नाही. खरं आहे. पण अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस तुम्हाला ती सिस्टीम वापरायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला आग विझवायची. नक्की सर, याविषयी अधिक जाणून घ्या. एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, पत्रकार चव्हाण वसरे बोलतोय मी. आणि माझा प्रश्न असा आहे मॅडम, ज्यावेळी एखाद्या वेळी आग लागल्यानंतर आम्ही अग्निशमक दलांना बोलवून घेतो आणि बोलवून घेतल्यानंतर आम्ही लोक सगळे नागरिक सगळे घाबरून इकडे तिकडे पळापळी करत असतो. पण ते अग्निशमक दलांनी इतका टेन्शन असते की त्यांनी कशा प्रकारे आग विझवली पाहिजे, काय केली पाहिजे, इकडे इकडे जाणे, वर चढणे, उतरणे, उडी मारणे सगळं करायला लागतं त्यांना. पण तशा वेळी
आम्ही नागरिक काय केलं त्यांना सुद्धा आपण होऊन काय त्यांना मदत करू शकतो, म्हणजे ते आग आटोक्यात आणली पाहिजे आणि जेणेकरून जागा लोकांना होऊ नये म्हणून आम्ही काय मदत करू शकतो नागरिकांनी त्यांना म्हणजे बिनत्रासी व्यवस्था पार पाडला पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे आणि त्यांनी काय, असं सांगेल मॅडम. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद शिवानंदजी. खरं तर खूप चांगला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सर, की बऱ्याचदा काही ठिकाणी अशी जेव्हा दुर्घटना होते, जसं मगाशी तुम्ही बँड्रा MTNLचं पण एक उदाहरण आम्हाला दिलं होतं की अनेक जाळे पसरलेले, पण अशा एखादी इमारत असेल किंवा एखादी रहदारीची वस्ती असेल, त्यावेळेला काय होतं की तुम्ही येईपर्यंत म्हणजे अग्निशमन दल तिथे पोहोचेपर्यंत लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांची काय मदत तुम्हाला अपेक्षित असते? मी याच्यामध्ये असं सांगेल की पहिल्यांदा लोकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. मी आधी पण सांगितलं की स्वतःचा जीव वाचवायचा. लोक येतात, उभे राहतात, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं स्टोरेज आहे, काय त्याच्यामध्ये हजार्ड आहे, हे कोणालाही माहीत नसतं. अग्निशमन दल आल्यावर त्यांचं काम ते करतात, परंतु अशा वेळेस अग्निशमन दलाला येण्यासाठी रस्ता मोकळा करून देणे, त्या ठिकाणी गर्दी न करणे, प्रशासनास मदत करणे, त्या ठिकाणी समजा कोण इंज्युअर्ड आलेले असतील त्यांना तुम्ही बाजूला घेऊन सेफ जागी नेणे आणि सुरक्षित अंतरावर जाणे, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण मी म्हणजे अनुभव असा आहे, आग लागली की 90% लोक हे मोबाईल घेऊन त्याचा व्हिडिओ काढतात आणि मी कधी त्याला लवकर फास्ट करू. अशा वेळेस मदत करणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी जे सांगितलं होतं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचा जीव वाचवून स्वतःला सेपरेट ठेवणे आणि आपल्याबरोबर असलेले आप्त यांना पण दूर घेऊन जाणे हे फार महत्त्वाचं असतं. कारण आग जशी जशी पसरते तसतसं त्याच्यामधलं जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेलं मटेरियल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक केबल्स काय आपल्याला काही माहीत नसतं, त्याच्यामध्ये होणारा धूर, त्याच्यातून होणारी उष्णता, त्याच्यामध्ये सिलेंडर इन्व्हॉल्व आहेत किंवा नाही आहेत, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी मटेरियल इन्व्हॉल्व आहे, त्याचा स्फोट होऊ शकतो किंवा नाही, त्या ठिकाणी असलेल्या गाड्या, पार्क केलेल्या गाड्या, अशा बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला उहापोह करावा लागतो. आणि या सगळ्यांची जे नॉलेज आहे ते अग्निशमन अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना बघितल्या ते त्यांच्या अनुभवावरून येतं. फक्त स्वतःचा जीव वाचवणे आणि लांब राहणे. जर का तुम्ही अग्निशमनमध्ये काही काम केलेलं असेल तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची मदत करू शकता. किंवा इंज्युअर्ड असेल तर ते कॅज्युअलिटीज, मी असं म्हणणार नाही, पण असं सांगितल्यावरती एकाच वेळेस बरेच लोक ती एक कॅज्युअलिटी घेऊन तर म्हणतो असं नाही होऊ शकत. सिस्टमॅटिक जर का तुम्ही त्या ठिकाणी हेल्प केलीत किंवा कॉर्डन ऑफ केलात एरिया किंवा लोकांना सुरक्षित जाण्यासाठी जर का मदत केली तर तेवढी मदत अग्निशमन दलाला उपयोगी आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्याचप्रमाणे खरं तर आता ह्याच्या मोठ्या मोठ्या इमारती असतात किंवा रहदारीचा रस्ता होतो, त्यावेळेला आपण काय खबरदारी घेणं गरजेचं असतं किंवा आपली जबाबदारी काय आहे याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपला महत्त्वाचा विषय आहे अग्निसुरक्षा, जबाबदारी सर्वांची. आणि आपल्याबरोबर आहेत श्री रवींद्रन नारायणराव आंबुलगेकर, प्रमुख अग्निशामक अधिकारी. सर, कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण त्याआधी आपण एक फोन घेऊया. रजनी बागवे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. सर बोला रजनीताई. सर, मी विलेपार्ला राहते. आमच्या सोसायटीत बिल्डरनी आम्हाला फायर ब्रिगेडला लागणारी सगळी व्यवस्था केलेली आहे, पण ती कशी ऑपरेट करायची, त्याला पाणी आहे की नाही ह्याचं प्रात्यक्षिक आमच्या सोसायटीतल्या मेंबरना पाहिजे असेल तर आपली तशी काही सिस्टीम आहे का आम्हाला डेमॉन्स्ट्रेट करायची? नक्कीच. आणि कोणाला आम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचो? नक्कीच. धन्यवाद रश्मीताई, खूप खूप धन्यवाद. सर, खरं तर आता त्यांचा जो प्रश्न होता आणि मगाशी जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण मोठ्या इमारती आणि याविषयी बोललो आणि तुम्ही त्यावेळेला सांगितलं की जी यंत्रणा असते त्यावेळेला ती ॲक्टिव्ह असणं किंवा त्यात पाणी असणं, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं किंवा तपासणं खूप गरजेचं आहे. पण मुळात असं होतं कधी कधी की बिल्डर त्या सगळ्या गोष्टी करून देतो कारण आपले नियम आहेत त्यामुळे, पण रहिवाशांना त्याची माहिती नसते, तर त्याच्यासाठी काय करू शकतो किंवा काय अशी एखादी यंत्रणा आहे का? एकदम शॉर्टमध्ये सांगतो. तुमच्या बिल्डिंगमध्ये फायर फायटिंग सिस्टीम आहे. ही फायर फायटिंग सिस्टीम चालू असल्याबद्दलचं प्रमाणपत्र वर्षातून 2 वेळा, त्याला फॉर्म बी म्हणतात, ते प्रमाणपत्र तुम्हाला मुंबई अग्निशमन दलाला देणं हे भाग आहे, कंपल्सरी आहे. याचा जो बेस आहे तो महाराष्ट्र फायर सर्व्हिस ॲक्ट, महाराष्ट्र फायर अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट 2006 याच्या अनुषंगाने तुम्हाला सर्टिफिकेट मुंबई फायर ब्रिगेडकडे जमा करायचं आहे.
जे असं सांगतं की तुमच्याकडे लावलेली सिस्टीम ही वर्किंग कंडिशनमध्ये आहे. वर्किंग कंडिशनमध्ये असताना त्यासाठी जे लायसन्स्ड अभिकरण लायसन्स्ड एजन्सी ज्या आहेत, ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र फायर सर्व्हिस ज्या आपल्याकडे आहे, डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र फायर्स, त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला ते रजिस्टर्ड लायसन्स एजन्सीला नेमायचं आहे. स्क्रीनवरही आता आपण दाखवलं. हां, त्यांना तुम्हाला नेमायचं आहे. त्यांच्याकडून सिस्टीम ती व्यवस्थित राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि मुंबई अग्निशमन दलाचं म्हणाल तर तुम्ही एखादं ॲप्लिकेशन केलं तर आमचे त्या ठिकाणी येऊन अधिकारी लेक्चर्स वगैरे देतात. आणि दुसरी गोष्ट, जो तुमचा लायसन्स एजन्सीवाला आहे तो पण तुम्हाला त्या ठिकाणी डेमो देतो. नक्कीच. फक्त ही माहिती असणं आपल्याला माहिती गरजेचं असणं हे आहे की महत्त्वाचं नक्की डेमो कोण देतो आणि तुमच्या लायसन्स जवळच्या एजन्सीवाले तुम्हाला डेमो देतात आणि गरज पडल्यास मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पण त्या ठिकाणी येऊन डेमो तुमच्या देतात. जवळचं जे अग्निशामक दल आहे तिथे जर त्यांनी ऍप्लिकेशन केलं केलं. किंवा फोन केला त्या तर तेही ठिकाणी डेमो मदत. त्यांना मिळू शकतो. बरं. पण ही पेड सर्व्हिस आहे. ओके. काही ठिकाणी पेड आहे, काही ठिकाणी. आणि जर का तुम्ही अवेअरनेसमध्ये असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सहजपणे कळू शकतात. नक्कीच नक्कीच सर. सर, त्याच अनुषंगाने मला असं विचारायचं की आता पावसाळा जवळ येतोय, त्यावेळेला अनेक शॉर्ट सर्किटच्या दुर्घटना होत असतात, त्यावेळेला काय काळजी घेणं अपेक्षित आहे? पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपले जे मीटर केबिन, सर्वसाधारणपणे मीटर केबिनमध्ये आगी सगळ्यात जास्ती लागतात. ओके. म्हणजे माझा अनुभव, मीटर केबिनमध्ये आगी लागणे, शॉर्ट सर्किट होणे, त्याच्यानंतर भिंतीमध्ये सीपेज असेल त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होणे, पाणी गळती होत असेल, घरामध्ये दुसऱ्या बाजूने एक पावसाचा ओसाड आला किंवा वार आला, हवा आली, त्यामुळे पाऊस घरात येतो, आजूबाजूला स्विचेस असतील त्या ठिकाणी पाणी पडून पण होण्याची शक्यता आहे. आणि जे भूमिगत केबल्स गेलेले असतात, काही ठिकाणी पाण्याचं त्या ठिकाणी सीपेज होऊन किंवा त्या ठिकाणी ओलावा धरून, आणि इलेक्ट्रिक करंट हे वाहक आहे, पाणी हे त्याचं वाहक आहे. ओलावा असेल तर त्या ठिकाणी करंट पास होऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता बऱ्याच वेळा असते. आणि जनरली मीटरमध्ये सगळ्यात जास्त आहे. मीटर, फीडर पिलर, इलेक्ट्रिक लॅम्प पोस्ट, ज्या ठिकाणी केबल उघड्या असताना पाणी पडलं की त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट म्हणजे करंट डिस्टर्ब होतं आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं. अशा वेळेस आपल्याला एकच काळजी घ्यायची की आपल्याला मीटर केबिनमध्ये पाणी येणार नाही, मीटरच्या बाजूबाजूला पाणी साचणार नाही, ओके. तो ओलावा पकडणार नाही, त्या ठिकाणी मीटरवरती कुठून पाणी गळणार नाही. पाणी गळतं, वरून कोणतरी येतं, पाणी टपटप टपटप गळतं, थोड्या वेळाने ती आग लागते, मग धूर येतो. मग त्यावेळेस पावसाळ्याच्या काळामध्ये पण आम्ही आमचं काम करतोच, पण जर काही काळजी थोडीशी घेतली, आपले अवेअरनेस राहिला काय आहे किंवा त्या आजूबाजूला ठिकाणी काळजी घेणं आग खूप न लागण्यासाठी प्रयत्न करायचे. नक्कीच. आग लागल्यावरती त्या ठिकाणी तुमचे वाळूची बकेट, डीसीपी एक्सटिंग्विशर, ड्राय केमिकल पावडर एक्सटिंग्विशर्स म्हणतात, असे तुमचे त्या ठिकाणी असणं महत्वाचं आहे. प्रत्येक इलेक्ट्रिक केबिनमध्ये एक डीसीपी एक्सटिंग्विशर 10 किलो 5 किलो तुमच्या मीटरच्या साईज प्रमाणे जसं आहे त्या ठिकाणी तुम्ही जर का ठेवले आणि इमर्जन्सीला ते वापरले तर आग पसरत नाही आणि आग तिथल्या तिथेच विझते. आणि त्याचं प्रशिक्षण असणं पण हे फार महत्वाचं आहे. आणि डीसीपी एक्सटिंग्विशर चालवणं अतिशय फार सोपं आहे. जर का त्याचे इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचले त्याच्यावरती तर तुम्ही कधीही वापरू शकता. नक्कीच नक्कीच. सर, त्याचबरोबरीने हा विषय इतका गंभीर आहे, पण तरी पण कारखाने असतात किंवा शाळा, हॉटेल, अनेक ठिकाणी अशा दुर्घटना होत असतात, त्यावेळेला आपण काय काळजी घेणं गरजेचं? मी असं म्हणेल की सर्वसाधारणतः या दुर्घटना होतात, मानवी चुका त्याच्यामध्ये आहेच. आणि दुसरं, ज्या इक्विपमेंटच्या संबंधी इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट, अर्थिंग नसणं, गॅस लिकेज होणं, त्या ठिकाणी ओव्हरलोडिंग करणं, अशा त्याची बरीच कारणं आहेत. एकच कारण आहे असं नाही. तर ह्याच्यावरती तुम्हाला अग्निशमनाचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. त्याला कसा अवरोध करू शकतो त्याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमच्याकडे आग कधी लागणार नाही. आणि लागली तरी तुम्ही इनिशियल व्हाल ती विझवू शकता. नक्कीच. आणि त्याचबरोबरने सर, की घरामध्ये कधी कधी ज्येष्ठ नागरिक असतात, महिला एकट्या असतात, तर त्यावेळेला काय होतं की माहिती असते पण त्यावेळेला त्या प्रसंगाच्या वेळेला थोडं घाबरायला होतं, तर त्यांनी काय 1-2 टिप्स त्यांना तुम्ही काय द्याल? घरामध्ये सर्वसाधारणपणे बघितलं तर एक 3 प्रकारे आग लागू शकते. एक आहे शॉर्ट सर्किट, दुसरं आहे ते तुमचं LPG गॅसचा वापर, LPG गॅसचा वापर किंवा त्याच्यातून होणारी गळती, त्याला मिळालेला स्पार्क ह्याच्या अनुषंगाने. तिसरं केअरलेस स्मोकिंग, सिगरेट वगैरे पितात, झोपताना सिगरेट तशी हातात राहते किंवा त्या ठिकाणी सिगरेटचं जे ॲश आहे ती कुठेतरी कंबस्टिबल मटेरियलवरती पडते.
अशी बरीच छोटी 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 कारणं आहेत. शॉर्ट सर्किटच्या बाबतीत म्हणाल तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन की प्रत्येकाला आपलं मीटर केबिन कुठे आहे, आपला मीटरचा फ्यूज कुठे आहे आणि घरामध्ये आपण ELCB लावलेला आहे का. जो ट्रिपर आपण ज्याला ट्रिप म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये, तो ट्रिपर पडतो का नाही, त्याचं अर्थिंग प्रॉपर आहे की नाही आणि ओव्हरलोडिंग नसावं. जर का तुम्ही शॉर्ट सर्किट झालं, मेन स्विच तुमचा ऑफ केला, मेन स्विच ऑफ केल्यावरती त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये काही एक्सटिंग्विशर असेल तर एक्सटिंग्विशर लावा, किंवा तुम्हाला असं वाटत नाही याच्यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय पूर्णपणे बंद आहे, अशा वेळेस तुम्ही पाणी पण वापरू शकता. ओके. किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम आहे तुमच्या घरात कुंडी असते, त्याच्यामध्ये माती असते, पण माती सुकलेली असेल, ती माती मारली, रेती मारली तरी ती आग विझू शकते. नक्कीच. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रॉपर इलेक्ट्रिशियनला बोलवायचं आणि तुमची सिस्टीम रेक्टिफाय करायची. जर त्याच्या पुढे मोठा असेल अग्निशमन दलाला आवश्यक कळवा. नक्कीच. अच्छा, दुसरी गोष्ट आहे LPG गॅस सिलेंडर. आता सगळ्यात जवळपास आगी ह्या PNGच्या आहेत. PNGच्या आगी आता कमी झालेल्या आहेत. LPG गॅस सिलेंडरला पूर्वीच्या काळी सगळ्यात जास्त आपण LPGचा वापर करत होतो, त्याच्यामुळे LPGवरती आगी जास्त लागायच्या. आता LPGचा वापर कमी झालेला आहे, तरी पण LPGचा आगी लागू नये ह्याच्यासाठी आपलं जे रेग्युलर ट्यूब व्यवस्थित आहे, तुमचं रेग्युलेटर व्यवस्थित आहे, तुम्ही ते नॉब व्यवस्थित आहे, बऱ्याच वर्षावर त्याच्या उंदीर त्यांनी कुरतडलेला नाही, अशा प्रकारे पहिलं प्रिव्हेन्शन करायचं. आणि आग लागल्यावरती नॉब बंद करणे किंवा गॅस लिकेज असेल तर दारखिडक्या उघड्या करणे, कुठल्याही स्विचला हात न लावणे, बंद करणे किंवा चालू करणे असा कुठलाही प्रकार करायचा नाही, कारण त्याच्यामध्ये स्पार्क पडतो. जर गॅस तुमच्या घरामध्ये असेल, आणि सुरक्षित ठिकाणी जाणे फायर ब्रिगेडला कळवणे. नक्कीच. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते त्याची काळजी घेणं, त्या लक्षात ठेवणं आणि त्या वेळेला त्या प्रसंगात त्यांचा योग्य तो वापर करणं हे महत्त्वाचं आहे. हे खूप गरजेचं आहे. तर शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा असे काही कॅम्पेन्स आपले सुरू असतील की अवेअरनेस करण्यासाठी. आपण शाळांमध्ये आपले अधिकारी जातात, आपले कॉलेजेसमध्ये जातात, आपण त्या ठिकाणी वेगवेगळे डेमो घेतो, आपले एक्सटिंग्विशर्स कसे ऑपरेट करायचे याचे आपल्या, आणि हा आपला वर्षभर कार्यक्रम चालू असतो. मुंबईमध्ये महाविद्यालय, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी आपले दैनंदिन ह्याच्यावरती, म्हणजे फक्त त्या सप्ताहापुरतं हे मर्यादित नसून पूर्ण वर्षभर बिलकुल नाही, ह्याचा अवेअरनेस सुरू असतो. सर, खरं तर मला महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे की अग्निशमन दल खरं बघायला गेलं तर हे इथे जिद्द, चिकाटी, संयम आणि आव्हानाला सामोरं जाणं या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये लागतात. आमचं ब्रीदवाक्य आहे शौर्यम आत्मसंयमनम त्याग. शौर्य पाहिजे, आगीवरती काम करताना तेवढाच आत्मसंयम पाहिजे आणि त्याग करायची तयारी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. सर, या इकडे आत्ता आजकाल मुलांना जर करिअर म्हणून यायचं असेल आणि येतही आहेत, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल मुलीसुद्धा आत्ता आपल्या ह्या करिअरमध्ये आहेत, त्याविषयी काय सांगाल आणि कशा पद्धतीने इथे आपण येऊ शकतो? हा मुंबई अग्निशमन दलाचा जे नोकरी आहे, आम्ही त्याला नोकरी म्हणा, जॉब म्हणा, हे जॉब किंवा नोकरी असं नाही, हे चॅलेंज आहे. या ठिकाणी एकदा जो आतमध्ये येतो तो सर्वांगीणपणे त्याचं जगामधलं कुठलंही म्हणजे मृत्यूशी सामना रोज ठरलेला आहे. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये धाडस आहे, पाहिजे, त्याच्यामध्ये धाडस पाहिजे. फायर ब्रिगेडमध्ये येण्यासाठी अधिकारी या नात्याने यायचं असेल तर तुम्हाला BSc आणि केमिस्ट्री, रसायनशास्त्र हा मुख्य विषय पाहिजे. कर्मचारीच्या लेवलवरती यायचं असेल, कर्मचारी जे आपले आहेत त्यांच्या 12वी 50% त्यांना असली पाहिजेत आणि त्यांची शारीरिक क्षमता तेवढी पाहिजे. मुलींनाही तसंच आहे, 12वी पास आणि शारीरिक क्षमता तेवढी. आजकाल आता आपण स्क्रीनवरही बघतो की आता 2017 किंवा 18 पासून तुम्ही सांगितलं की मुली सुद्धा या क्षेत्रात करिअर म्हणून बघत आहेत. आता आमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा जी भरती झाली ती 2014च्या काळात झाली, 14-15च्या काळामध्ये. त्यावेळेस महिला आपल्या मुंबई अग्निशमन दलामध्ये भरती झाल्या 13-14च्या काळामध्ये. त्याच्यानंतर आता जवळपास 100च्या वरती महिला कर्मचारी आणि 3 अधिकारी, महिला अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. स्टेशन ऑफिसर आणि असिस्टंट स्टेशन ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत, आणि ते पण 24 आवर ड्युटी सिस्टीममध्ये 2 जणी आहेत. अधिकारी म्हणून पूर्णपणे फुल फ्लेज काम करतात, आगीवरती येतात, पूर्ण धाडसाने काम करतात. जेवढं आपण महिला सक्षमीकरण आपण म्हणतो, पण त्याच्या फार बियॉन्ड आहेत. खरंय, असं आहे. सक्षमीकरणाची त्यांना गरज नाही असं मला नाही वाटत, मला वाटत नाही कधी. म्हणजे सक्षमीकरण हा जो शब्द आहे त्याच्या पलीकडे ते काम करतात.
खरंय, सक्षम करायची गरजच नाही, ते स्वतःच सक्षम आहेत. सक्षम आहेत आणि खरं अगदी दुसऱ्यांचा म्हणजे मी बऱ्याच आगींवरती बघितलेलं आहे, त्यांना आम्हाला सांगावं लागतं जरा रेस्ट. नाही, अगदी खरं तेच की एक दुसऱ्याचा जीव वाचवणं, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की शौर्य आणि धाडस ह्या गोष्टी असतील तरच असतील. ह्या करिअरकडे क्षेत्र- किंवा ह्या बरोबर. क्षेत्रामध्ये पाऊल टाकणं अगदी बरोबर. टाकू शकतो. कारण कुठल्या क्षणी तुम्हाला बोलावणं येईल तुम्हाला माहित नाही, तुम्ही 24 तास अलर्ट आहेत. असं अगदी खरं सर, मला असं विचारायचं की विषय खूप महत्त्वाचे आहे. अग्निसुरक्षा जबाबदारी सर्वांची जेव्हा असं आपण म्हणतो की फक्त फायर ब्रिगेड आणि या सगळ्या गोष्टींवर अवलंबून न राहता ही आमची जबाबदारी आहे, डोळे उघडं ठेवणं तेवढं बरोबर गरजेचं आहे. अगदी थोडक्यात जाता जाता काय संदेश द्याल? सेव्ह युअर सेल्फ, सेव्ह अदर्स. नक्कीच नक्कीच सर. त्याच्यामध्ये मी जसं म्हणलं अग्निसुरक्षा सर्वांची जवळ, थोडं अलर्ट राहिलं आपण मोठ्या प्रमाणावरती अग्निसुरक्षा राखू शकतो आणि मोठ्या प्रमाणावरती आपण आगीचे दुर्घटना टाळू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फक्त थोडं प्रसंगावधान. अगदी. आणि आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचाही वापर आपण याच्यामध्ये करू शकतो, त्याविषयी थोडं सांगा. आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान जर म्हणलं तर आम्ही रिस्पॉन्ड करायला जातो. रिस्पॉन्ड करायला जाताना आमच्याकडे आता नवीन गाड्या ज्या आहेत, हायराईज उत्तुंग इमारतीचं आमच्याकडे चॅलेंज आहे, त्याच्यासाठी लागणारे पंप्स, हायराईज व्हेकल्स. त्याच्यानंतर जर का तुम्ही हे केलं तर आम्ही आत्ताच 2 रोबो आणलेले आहेत फ्रान्समधून, ज्या ठिकाणी अग्निशमक जाऊ शकत नाही, झोपडपट्ट्या किंवा आतमध्ये आग पेटलेली असेल तर रिमोट कंट्रोलद्वारे त्याचा वापर आपण करू शकतो आणि वापर करून त्या आतमध्ये पर्यंत 500 मीटरपर्यंत तो रोबो जातो. त्याच्यामध्ये इव्हन इनबिल्ट सिस्टीम आहे ज्याला आपण विजन कॅमेरा लावलेला आहे की एखादी व्यक्ती आतमध्ये असेल तर आपल्याला त्या म्हणजे रिमोटचा जो पॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिअरली समजतं. आणि आपण जे स्क्रीनवर बघतो हे ते नाही हे जे हाच रोबो, बरोबर, परफेक्ट, हा तो रोबो आहे आणि ह्या रोबोच्या सहाय्याने आपण अनमॅन ठिकाणी पण आपण रोबो पाठवून त्या ठिकाणी कारवाई करू शकतो. आपल्याकडे हॅझमॅट व्हेकल्स आहेत, जर का हजार्डस केमिकलची गळती किंवा वायू लिकेज आहे, आपल्याकडे ब्रिदिंग ॲपरेटसच्या सहाय्याने आपण त्या गाडीमध्ये सर्व व्यवस्था आहे आणि त्याचा वापर करून आपण अशा ठिकाणी काम करू शकतो. नक्कीच. म्हणजे सगळ्या अद्ययावत सुरक्षा यंत्रणाही आहेत. याचबरोबरीने विचारायचं की जसं मगाच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितलं होतं की आग विझवायची हे माहीत आहे आणि त्याच उद्देशाने ते जातात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं मानसिकता. त्याच्यासाठी काही आमच्याकडे मानसिकता डेव्हलप करण्यासाठी 6 महिन्याचं खडतर प्रशिक्षण दिलं जातं. एखाद्या कमांडोला जसं प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा आमच्याकडे मुंबई अग्निशमन दलामध्ये स्वतःची ट्रेनिंग सेंटर्स आहेत. त्याच्यामध्ये अद्ययावत म्हणजे धूर झाल्यावरती ब्रिदिंग ॲपरेटसचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने आत जावं, याचं टेक्निकल आपण त्यांना पूर्ण प्रशिक्षण जे प्रशिक्षण घेणं आम्हाला पण भाग होतं आणि ह्या प्रशिक्षणाचे आपण रिव्हिजन्स होतात. पर्टिक्युलरली ब्रिदिंग ॲपरेटस गॅलरी आहे किंवा बाकीचे ॲडव्हान्स जगामध्ये जसं तसतसे आमचे ट्रेनिंग सेक्शन होतात. नवीन गाड्या आणतो, आपल्याकडे 32 मीटर, 50 मीटर, 70 मीटर, 90 मीटर म्हणजे अगदी 20 फ्लोअरपर्यंत पोहोचणारे जे हायड्रोलिक प्लॅटफॉर्म्स आहेत एक्सटर्नली ते ऑपरेट करणारे पण आपल्याकडे अधिकारी कर्मचारी आपले इनबिल्ट ट्रेनिंग आपण देतो. आपण घेताना टेक्नॉलॉजीज घेतो आणि त्याच्यावर ट्रेनिंग पण घेतो. नुसतं आपण निर्भर राहत नाही. अग्निशमन दल सक्षम आहे आणि माझी विनंती आहे देवाला, प्रार्थना नेहमीच करतो की अग्निशमन दलाला बोलवण्याची वेळ येऊ नये. खरंय असं. नक्की सर. आता जसं आपण बघितलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण डोळे उघडे ठेवून बघणं खूप गरजेचं आहे आणि अग्निसुरक्षा ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आता जसं सरांनी सांगितलं त्या प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या इथे ज्या अद्ययावत यंत्रणा आहेत त्या आपणही आपली काळजी आहे की त्या कसं वापरायच्या आहेत, काय आहे याची खबरदारी घेणं. सर तुम्ही इथे आलात आणि एवढी खरंच चांगली आणि सोप्या भाषेत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. अग्निशमन हा खूप मोठा विषय आहे. नक्कीच. अगदी छोटा नाही, प्रचंड मोठा आहे आणि ह्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे जीवनाशी संबंधित आहे, प्राणाशी संबंधित आहेत. प्रत्येकानं मी विनंती करेन की स्वतःची सुरक्षा घ्यावी, थोडंसं अवेअर राहावं, स्वतःची काळजी घ्यावी. धन्यवाद. स्वतःची सुरक्षा, स्वतःची काळजी आपल्याच हातात आहे. भेटू पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.